मन आनेन मम परिवारस्य इत्यर्थेन ज्योतिर्लिंग नागेश्वर अभिषेक निमित्तेन यथाशक्ति यथामति अन्नदानं उद्या चतुर्थी नैवेद्य असतो अधिपण्याचा आपल्या अभिषेकाचे आहे अन्नदानाबद्दल जे घडल मित्रांनो, आता आपण परभणीमध्ये पोहोचलेलो आहोत आणि छोटं शहर आहे हे परभणी मराठवाड्यातील. तिकडे आता आपण आलेलो आहोत आणि तिथून आपला जो उद्याचा प्लॅन आहे तो असेल आपल्याला शक्तिपीठाला जायचं आहे. मित्रांनो, हे आहे हॉटेल कार्निवल आणि इथेच आज रात्री आपला स्टे असणार आहे. तर बघूया आता हॉटेल कसं आहे. मित्रांनो, आपण स्वीट बुक केलेला आहे, तुम्ही बघू शकता. हा आहे हॉल आहे, त्याच्यामध्ये स्वीट रूममधला खूप लॅविश असा रूम आहे आणि याच्या आतमध्ये आपण चाललो. तुम्ही हे बघू शकता, इकडे आहे बेडरूम आणि बेडरूम बघू शकता तुम्ही, खूप ग्रँड असा बेडरूम आहे. टी व्ही आहे, आतमध्ये आहे रेस्टरूमही छान आहे. तसंही हॉटेल हा न्यू आहे तर खूप छान आहे. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय एम अनिकेत. आज आपली ट्रिप आपण पुढे एक्सटेंड करतोय आणि काल आपण जर्नी स्टार्ट केली होती औरंगाबादवरून. तिथून आपण बाय कार आलो इकडे परभणीमध्ये आणि आपण रात्री स्टे केला हॉटेल कार्निवलमध्ये. आज आपला प्लॅन आहे, आज आपण चाललेलो आहोत माहूरगडाला, जिथे रेणुका मातेचं मंदिर आहे आणि 3.5 शक्तिपीठामधलं एक आहे. तर आज आपण ते एक्सप्लोअर करणार आहोत. मराठवाड्यातलं जागृत देवस्थान आणि बऱ्याच लोकांची इकडची कुलदेवी श्री रेणुका माता. तर चला ट्रिप स्टार्ट करूया. आज बाय कारने चाललो होतो आपण तिकडे. एक आपले मित्र येतात, त्यांच्यासोबत आपण निघतोय. तर चला मित्रांनो, इकडे आपण ब्रेकफास्टसाठी आलेलो आहोत. हे आहे रेस्टॉरंट हॉटेल कार्निवलचं. मित्रांनो, गाडी आलेली आहे आपली आणि आपण निघत आहोत जायला. मित्रांनो, मराठवाड्यात असताना एक गोष्ट नेहमी लक्षात येते की दुष्काळग्रस्त एरिया, बऱ्याच ठिकाणी पाऊस खूप कमी आहे, पण तरीही इकडचा मेन व्यवसाय शेतीच आहे आणि बाकी असं उत्पन्नाचं साधन नसल्यामुळे शेतीवरच जास्त भर दिलेली जाते, तुम्ही बघू शकता. आणि ऊसाची शेती, हळद, अशा बऱ्याच गोष्टीची लागवड इकडे केली जाते. ते लोक काय नदीत स्नान करायला याच्यासाठी चालेल का? दर्शनाला आले. याच गाड्या ना सगळीकडे जास्त फेमस. 20 लोक बसतात याच्यात आरामात. मित्रांनो, माहूरमध्ये प्रवेश झालेला आहे आणि इथून माहूरगड स्टार्ट होतो. आपण आता गड चढतोय. आई रेणुका मातेचं जिथे मंदिर आहे तेच आहे माहूरगड. तुम्ही बघू शकता, गड दिसतोय आपल्याला आणि आता गडाकडेच आपण चाललोय. घाट लागतो हा एक, पण छान रोड आहे, खूप छान काम केलेलं आहे. तसे मराठवाड्याचे रस्ते खूप छान आहेत, त्यामुळे इतका काही थकवा जाणवत नाही आणि घाटही कमी असल्यामुळे एक चांगलं ट्रॅव्हल असं फील होतं. इतका काही थकवा आपल्याला जाणवलेला नाही आहे. खूप भाविक आहेत आजही. वाटलं होतं की गर्दी नसेल, पण खूप गर्दी आहे इकडे.
मित्रांनो आता आपण गड चढायला सुरुवात केली आहे. दुपारचा 1:30 वाजला आहे, त्याच्यामुळे ऊन खूप आहे. समोरच खूप साऱ्या ओटी आहेत आईसाठी. मीही एक ओटी घेतली आहे आणि आता आपण गड चढायला परत सुरुवात केली आहे. मित्रांनो आईचं दर्शन घेऊन आपण बाहेर निघालोय. गाभाऱ्यात कॅमेरा अलाउड नव्हता आणि इकडे तांबूळ कुठून मिळतंय, जे आईच्या तोंडामध्ये जो पाण्याचा विडा असतो त्याला इथे तांबूळ म्हणतात आणि तोच प्रसाद म्हणून यूज केला जातो. इथे तांबूळ कुठून दिला जातो आणि तो प्रसादासाठी आपण वापरला जातो. मित्रांनो माहूरगडावर रेणुका आईचं खूप छान दर्शन झालं आणि त्याच्यानंतर आपण 200 ते 250 किलोमीटर ट्रॅव्हल करून फायनली इकडे परभणीमध्ये पोहोचलेलो आहोत. आज इकडे इलेक्शन आहे उद्या, त्याच्यामुळे आज सगळ्या ठिकाणी खूप सारे नाकाबंदी वगैरे सगळ्या गोष्टी चालू आहेत. रेस्टॉरंटही बंद होतोय. सो आपण फायनली आता जेवण मागवलंय. मित्रांनो मी नेहमी बाहेर असतो त्यामुळे थोडं घरगुती पदार्थ खाण्याचा प्रयत्न करतो. तसंच आपण मटण मागवलंय एकदम घरगुती पद्धतीचं आणि छान पद्धतीने त्याने सजवले बघू शकता. भात आणि मटण मागवले फक्त. मित्रांनो आज आपण निघालेलो तर औंढाला, औंढा नागनाथाचं दर्शन करायला. हे 8वे ज्योतिर्लिंग आहे आणि 12 ज्योतिर्लिंगामधलं एक म्हणून याला खूप मोठी मान्यता आहे. तर आता आपण तिकडे चाललेलो आहोत. मन आनेन मम परिवारस्य इत्यर्थेन ज्योतिर्लिंग नागेश्वर अभिषेक निमित्तेन यथाशक्ति यथामति अन्नदान उद्या चतुर्थी आहे. नैवेद्य असतो अधिकाऱ्यांना आपल्या अभिषेकाचे आहे. अन्नदानाबद्दल जे घडल मित्रांनो नशिबान आहे मी की मला रुद्राभिषेक घालायला मिळाला औंढा नागनाथाला आणि जी शेवटची पूजा माझ्याकडून झाली, त्यामुळे खूप अभिमान आणि खूप छान वाटतंय. आणि अशा प्रकारे आपली ही ट्रिप संपतीये. तर तुम्हाला आपली व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मराठवाडा पार्ट 2 इथेच संपतोय. तोपर्यंत बाय.